वेलकम स्टुडंट्स टू आवर चॅनल प्रियांका मॅम फिजिक्स. आपण 12th सायन्समधील पहिला टॉपिक रोटेशनल डायनॅमिक्स स्टडी करतोय. आज आपण स्टडी करणार आहोत ॲनालॉगस क्वांटिटीज बिटवीन ट्रान्सलेशनल मोशन अँड द रोटेशनल मोशन. की बाबांनो, ट्रान्सलेशनल मोशन आणि रोटेशनल मोशनमध्ये ज्या क्वांटिटी आपण यूज करतो त्या कोणत्या साईन दाखवल्या जातात, त्यांचे सिम्बॉल्स काय आहेत आणि त्या दोन्हीमधलं रिलेशन काय आहे ते आपण स्टडी करणार आहे. तर आपण काय केलं आहे की आपण एकूण 5 टेबल्स घेतलेले आहेत. ओके, एका इकडच्या साईडला आपण काय घेणार आहोत, ट्रान्सलेशनल मोशन, आणि इकडे कोण घेणार आहोत, रोटेशनल मोशन. आता ट्रान्सलेशनल मोशनमध्ये आपण काय करणार आहोत तर क्वांटिटीज आणि त्यांचे सिम्बॉल एक्सप्रेशन घेणार आहोत. तर रोटेशनल मोशनमध्ये आपण त्या क्वांटिटीज, त्यांचे सिम्बॉल्स किंवा त्यांचे एक्सप्रेशन घेणार आहोत. आणि ह्या ट्रान्सलेशनल मोशन आणि रोटेशनल मोशन ज्या क्वांटिटीज आहेत त्यांचे जे रिलेशन आहे ते रिलेशन आपण या टेबलमध्ये काय करणार आहोत, लिहिणार आहोत. चला तर मग बघूया की ट्रान्सलेशनल मोशनमधली पहिली क्वांटिटी. ओके, पहिली क्वांटिटी आहे लिनियर डिस्प्लेसमेंट. लिनियर डिस्प्लेसमेंट. आपण लिनियर डिस्प्लेसमेंट कशाने डिनोट करतो, इट कॅन बी डिनोटेड ॲज ए यस बार. ओके, बॉडी ट्रान्सलेशनल मोशनमध्ये असताना लिनियर डिस्प्लेसमेंट कशानं, कोणत्या सिम्बॉलनं दाखवलं जातं तर यस बारनं. ओके, तर रोटेशनल मोशनमध्ये जे डिस्प्लेसमेंट होतं त्याला आपण अँग्युलर डिस्प्लेसमेंट असं म्हणतो, बरोबर की. तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट, ठीक आहे, तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट आपण कोणत्या साईननं दाखवतो, इट कॅन बी डिनोटेड ॲज ए साइन थीटा बार. नाव the relation between the linear displacement and the angular displacement, write in this table. So the relation between the linear displacement and angular displacement, it can be denoted as a s bar is equal to theta bar cross of r bar. लिनियर डिस्प्लेसमेंट आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंट यांच्यामध्ये काय रिलेशन आहे तर s bar is equal to theta bar cross of r bar. Second quantity in translational motion, it can be denoted as a linear velocity. ट्रान्सलेशनल मोशनमधली आपण सेकंड क्वांटिटी बघतोय लिनियर व्हेलॉसिटी. लिनियर व्हेलॉसिटी कोणत्या सिम्बॉलनं दाखवली जाते तर इट कॅन बी डिनोटेड ॲज ए व्ही बार. लिनियर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय आहे, इट कॅन बी डिनोटेड ॲज अ चेंज इन डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम. ओके, डिस्प्लेसमेंट आपण कशानं डिनोट करतो तर यस बारनं डिनोट करतो आणि टाईम टीनं डिनोट करतो. तर आपला फॉर्म्युला कसा होणार आहे लिनियर व्हेलॉसिटीचा, व्ही बार इज इक्वल टू डी एस बार अपॉन डी टी. सिमिलरली आपण रोटेशनल मोशनमध्ये स्टडी करूया. रोटेशनल मोशनमध्ये आपण लिनियर व्हेलॉसिटीच्या ऐवजी काय म्हणतो आपण, अँग्युलर व्हेलॉसिटी. ओके, अँग्युलर व्हेलॉसिटी. आणि ही अँग्युलर व्हेलॉसिटी कशाने डिनोट केली जाते, इट कॅन बी डिनोटेड ॲज ए ओमेगा बार. ठीक आहे, तर ओमेगा बार त्याचा फॉर्म्युला काय येतो, डी थीटा बार अपॉन डी टी. अँग्युलर व्हेलॉसिटी इज इक्वल टू ओमेगा बार बरोबर चेंज इन अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम. अँग्युलर डिस्प्लेसमेंट आपण कशानं दाखवतो तर थीटानं दाखवतो आणि टाईम टीने. तर अँग्युलर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय झाला, ओमेगा बार इज इक्वल टू डी थीटा बार बाय डी टी. आता आपल्याला काय करायचं आहे तर लिनियर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर व्हेलॉसिटी यांच्यामध्ये जे रिलेशन आहे ते या ब्लॉकमध्ये काय करायचं आहे, लिहायचं आहे. तर लिनियर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर व्हेलॉसिटीमध्ये काय नेमकं रिलेशन आहे तर इट्स रिलेशन इज व्ही बार इज इक्वल टू ओमेगा बार क्रॉस ऑफ आर बार. काय आहे, लिनियर व्हेलॉसिटी बरोबर अँग्युलर व्हेलॉसिटी मल्टिप्लाइड बाय रेडियस वेक्टर और ए पोझिशन वेक्टर. दिस इज द रिलेशन बिटवीन लिनियर व्हेलॉसिटी अँड द अँग्युलर व्हेलॉसिटी. ओके, नेक्स्ट सिमिलरली आपण पुढची क्वांटिटी बघणार आहोत लिनियर ॲक्सिलरेशन इन ट्रान्सलेशनल मोशन. ट्रान्सलेशनल मोशनमधली आपण पुढची क्वांटिटी घेणार आहोत लिनियर ॲक्सिलरेशन. ठीक आहे, लिनियर ॲक्सिलरेशन कोणत्या साईननं दाखवलं जातं तर इट कॅन बी डिनोटेड ॲज ए बार. मग ॲक्सिलरेशन ए बारचा फॉर्म्युला काय येतोय, चेंज इन व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम. ओके, चेंज इन व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम. ए बार इज इक्वल टू डी व्ही बार बाय डी टी. सिमिलरली आपण काय करूया, रोटेशनल मोशनमध्ये पण काय करूया, ॲक्सिलरेशन घेऊया. मग रोटेशनल मोशनमध्ये आपण ॲक्सिलरेशनला काय म्हणतो, इट्स कॉल्ड ॲज द अँग्युलर ॲक्सिलरेशन. ठीक आहे,
मग अँग्युलर ॲक्सिलरेशन रोटेशनल मोशनमध्ये कोणत्या साईननं दाखवतो आपण? इट कॅन बी डिनोटेड ॲज ए अल्फा बार. मग त्याचा फॉर्म्युला काय येतो? इट्स अ चेंज इन अँग्युलर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम. आणि अँग्युलर व्हेलॉसिटी कशानं दाखवली जाते? तर ओमेगानं. तर चेंज इन अँग्युलर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम. सो इट इज अ वेक्टर क्वांटिटी. आपल्याला ॲक्सेलरेशन दोन्हीकडे मिळालं का बघा? ट्रान्सलेशनल मोशनमध्ये पण मिळालं आणि रोटेशनल मोशनमध्ये. आता आपण काय करणार आहोत? तर ह्या दोन्हीमध्ये म्हणजे लिनियर ॲक्सेलरेशन आणि अँग्युलर ॲक्सेलरेशन यांच्यामध्ये जे रिलेशन आहे ते या ब्लॉकमध्ये लिहिणार आहोत. यांच्यामध्ये काय रिलेशन आहे? तर अँग्युलर ॲक्सेलरेशन अल्फा बार इज इक्वल टू लिनियर ॲक्सेलरेशन ए बार क्रॉस ऑफ पोझिशन व्हेक्टर आर बार. This is the relation between linear acceleration and the angular acceleration. नेक्स्ट क्वांटिटी आपण पाहणार आहोत ट्रान्सलेशनल मोशनमधली इनर्शिया. ओके, इनर्शिया किंवा तुम्ही त्याला मास सुद्धा कन्सिडर करू शकता. इट कॅन बी डिनोटेड ॲज ए मास. मग ते आपण ट्रान्सलेशनल मोशनमध्ये कशाने डिनोट करतो? तर ते यमनं डिनोट करतो. रोटेशनल मोशनमध्ये आपण त्याला काय म्हणतो इनर्शियाला? तर रोटेशनल इनर्शिया आपण त्याला असं म्हणतो. काय म्हणतो? रोटेशनल इनर्शिया. ठीक आहे. किंवाच त्यालाच दुसऱ्या भाषेमध्ये आपण काय नाव दिलं होतं? मुवमेंट ऑफ इनर्शिया. तुम्ही कोणतंही नाव यूज करू शकता. ठीक आहे. मुवमेंट ऑफ इनर्शिया. मुवमेंट ऑफ इनर्शिया आपण रोटेशनल मोशनमध्ये कशाने डिनोट केला होता? तर तो आयने डिनोट केला होता. आता ह्या दोन्हीमध्ये रिलेशन काय आहे तर ते आपण पाहूयात. सो देअर इक्वेशन इज I इज इक्वल टू इंटिग्रेटेड r² dm. I म्हणजे मुवमेंट ऑफ इनर्शिया इन रोटेशनल मोशन इज इक्वल टू r², पार्टिकलचं ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून असलेलं अंतर आणि त्या अंतराचा वर्ग आणि त्या पार्टिकलचं असलेलं मास. ठीक आहे. म्हणजे m आणि I ह्या दोन्हीमधलं आपल्याला रिलेशन मिळालं. सिमिलरली हे इक्वेशन आपण या पद्धतीनंही लिहू शकतो. म्हणजे इंटिग्रेशन साईन रिप्लेस करून तुम्ही समेशन साईन जर यूज करत असाल तर हेच इक्वेशन आपण कसं लिहितो? mi/ri² असंही लिहिलं तरी चालेल. ठीक आहे. नेक्स्ट क्वांटिटी आपण पाहणार आहोत लिनियर मोमेंटम. ओके, नेक्स्ट क्वांटिटी आपण पाहणार आहोत लिनियर मोमेंटम इन ट्रान्सलेशनल मोशन. लिनियर मोमेंटम ट्रान्सलेशनल मोशनमध्ये कोणत्या साईननं डिनोट केलं जातं? इट कॅन बी डिनोटेड ॲज ए p बार. लिनियर मोमेंटमचा फॉर्म्युला काय आहे? सो इट्स अ प्रोडक्ट ऑफ मास इंटू लिनियर व्हेलॉसिटी. मास इंटू लिनियर व्हेलॉसिटी. आणि लिनियर मोमेंटम कोणत्या साईननं डिनोट केलं जातं? p बारनं. सिमिलरली आपण काय करूया? रोटेशनल मोशनमधले मोमेंटम घेऊया. त्या मोमेंटमला आपण काय म्हणतो? तर इट इज कॉल्ड ए अँग्युलर मोमेंटम. अँग्युलर मोमेंटम कोणत्या साईननं डिनोट केलं जातं? तर इट कॅन बी डिनोटेड ॲज ए L बार. त्याचा फॉर्म्युला काय आहे? तर प्रोडक्ट ऑफ I इंटू ओमेगा बार. मोमेंट ऑफ इनर्शिया इंटू अँग्युलर व्हेलॉसिटी. आता आपल्याला काय करायचं आहे? तर लिनियर मोमेंटम आणि अँग्युलर मोमेंटम ह्या दोन्हीमधलं जे रिलेशन आहे ते लिहायचं आहे. तर आपण काय करूया? त्यांच्यामधलं रिलेशन पाहूयात. सो L बार इज इक्वल टू R bar cross of P bar. It is the relation between linear momentum and the angular momentum. L bar is equal to position vector म्हणजे angular momentum is equal to product of position vector into the linear momentum. Next in translational motion, the quantity force. Okay, and their symbol is, it can be denoted as a F bar. What is meant by the force? It's a dp bar by dt. But in rotational motion there is acts on a body torque. Their symbol, it can be denoted as a t bar. Now their formula is dl bar by dt. आता आपण काय करूया? टॉर्क आणि फोर्स यांच्यामधलं रिलेशन स्टडी करूया. इट्स रिलेशन इज t bar is equal to r bar cross of F bar. Next in translational motion, the quantity is a work.
ओके, वर्क आपण कोणत्या साईननं दाखवतो? इट कॅन बी डिनोटेड ॲज अ डब्ल्यू. फॉर्म्युला ऑफ ए वर्क इज फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. ओके, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. सिमिलरली आपण रोटेशनल मोशनमध्ये वर्क कोणत्या साईननं डिनोट करतो? डब्ल्यूनच डिनोट करतो. आणि त्याचा फॉर्म्युला काय आहे? टॉर्क टी बार डॉट इंटू द अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा बार. यांच्यामध्ये कोणतंही रिलेशन नाही आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायला हवं. नेक्स्ट क्वांटिटी आहे पॉवर. ओके, इन ट्रान्सलेशनल मोशनमध्ये पॉवर आपण कोणत्या साईननं डिनोट करतो? पीनं. आणि पॉवरचा फॉर्म्युला काय आहे? वर्क डन विथ रिस्पेक्ट टू टाईम. ठीक आहे, मग वर्क डनचा फॉर्म्युला आपण इथं लिहू शकतो. वर्क डन विथ रिस्पेक्ट टू टाईम म्हणजे फोर्स एफ बार आणि व्हेलॉसिटी इट कॅन बी डिनोटेड ॲज अ व्ही बार. सिमिलरली आपण रोटेशनल मोशनमध्ये पॉवर कशाने डिनोट करतो? तर पॉवर आपण पीनच डिनोट करतो आणि त्याचा पण फॉर्म्युला काय आहे? वर्क डन विथ रिस्पेक्ट टू टाईम. वर्क डन विथ रिस्पेक्ट टू टाईमलाच आपण दुसऱ्या भाषेमध्ये काय म्हणतो? टॉर्क टी बार इंटू द अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा बार. यांच्यामध्येही कुठलंही इंटर रिलेशन नाही आहे. आपण पाहणार आहोत एक्सप्रेशन्स फॉर मुवमेंट ऑफ इनर्शिया फॉर सिमेट्रिक ऑब्जेक्ट्सचा. काही ऑब्जेक्ट आहेत ज्यांची मुवमेंट ऑफ इनर्शिया आपण काय करणार आहोत? स्टडी करणार आहोत. आपण पहिला जो टेबल आहे त्याच्यामध्ये घेणार आहोत ऑब्जेक्ट. सेकंडमध्ये ॲक्सिस ऑफ रोटेशन त्या बॉडीमधून कुठून पास होतोय ते पाहणार आहोत. आणि इथं आपण त्यांचा मुवमेंट ऑफ इनर्शियाची व्हॅल्यू पाहणार आहोत. या ठिकाणी आपण काय करणार आहोत? त्याची डायग्रॅम स्टडी करणार आहोत. चला तर मग आपण काय करूया? पहिला ऑब्जेक्ट घेऊया. पहिला आपला ऑब्जेक्ट आहे थिन रिंग. ओके, किंवा तुम्ही त्याच्या जागेवरती असं पण म्हणू शकता होलो सिलेंडर. ठीक आहे, थिन रिंग किंवा होलो सिलेंडर घेतोय. आता ही थिन रिंग आहे. ठीक आहे, ह्या थिन रिंगमधून किंवा एखादा होलो सिलेंडर तुम्ही कन्सिडर केलं तरी चालेल. त्याच्यामधून मुवमेंट ऑफ इनर्शिया कुठून पास होतोय? तर बॉडीच्या सेंटरमधून, रिंगच्या एक्झॅक्ट सेंटरमधून काय होतोय? पास होतोय. मग त्याचा ॲक्सिस ऑफ रोटेशन या डायरेक्शनला आहे आणि त्यांचं रेडियस ऑफ द रिंग आपण कशानं डिनोट करतोय? आरनं डिनोट करतोय. तर आपला ॲक्सिस कुठून पास झाला आहे? सेंटरमधून. ठीक आहे, मग ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर. तुम्ही सेंटर लिहू शकता, सेंट्रल लिहू शकता. ठीक आहे, मग याचा मुवमेंट ऑफ इनर्शिया किती येतो? इट्स अ मुवमेंट ऑफ इनर्शिया आय इज इक्वल टू mr स्क्वेअर. ओके, सिमिलरली आपण नेक्स्ट क्वांटिटी पाहणार आहोत. आपण थिन रिंग. ओके, थिन रिंग असं कन्सिडर करा की ही एक थिन रिंग आहे आणि ॲक्सिस ऑफ रोटेशन त्या बॉडीच्या डायमीटर आहे. ओके, म्हणजे सेंटरमधून तर गेलाय तो आणि तो त्या बॉडीचा काय आहे? डायमीटर पण आहे. तिचा ॲक्सिस ऑफ रोटेशन या डायरेक्शनला मूव्ह होतोय. ही जी रिंग आहे तिचा रेडियस आपण कशाने डिनोट करतोय? कॅपिटल आरनं डिनोट करतोय. तिचा ॲक्सिस म्हणजेच कोण आहे? तर त्या बॉडीचा डायमीटर आहे. तो सेंटरमधून पण पास झालेला आहे. तर त्याचा मुवमेंट ऑफ इनर्शिया किती येतो? तर मुवमेंट ऑफ इनर्शिया आय इज इक्वल टू हाफ mr स्क्वेअर. ओके, नेक्स्ट आपला ऑब्जेक्ट आहे ॲन्युलर रिंग. ओके, ॲन्युलर रिंग किंवा तुम्ही त्याला दुसरं नाव पण देऊ शकता थिक वॉल्ड होलो सिलेंडर. ठीक आहे, होलो सिलेंडर. त्याचा ॲक्सिस ऑफ रोटेशन कुठून पास होतोय म्हणून सांगतोय आपण? इट कॅन बी पास्ड थ्रू इट्स सेंटर. ठीक आहे, मग आपण काय करूयात? डायग्राम काढून बघूयात. असे कन्सिडर करा की ही ती रिंग आहे. ॲक्सिस ऑफ रोटेशन सेंटरमधून पास झाला. त्याच्या मध्यावरती एक रिंग आहे. आपली ऑब्जेक्ट एक प्रकारचा असा आहे, होलो सिलेंडर आहे. त्याचा जो रेडियस आहे आता आपण आतमध्ये जी रिंग कन्सिडर केली आहे तिचा जो रेडियस आहे तो थोड्यासाठी R1 मानूया. आणि इथून ही सेकंड जी रिंग आहे तिचा रेडियस आपण सेकंड मानूया. तर याचा मुवमेंट ऑफ इनर्शिया किती येतो? तर आय इज इक्वल टू हाफ m इंटू R2 स्क्वेअर प्लस R1 स्क्वेअर. नेक्स्ट ऑब्जेक्ट युनिफॉर्म डिस्क और सॉलिड सिलेंडर. जर समजा आपल्याकडे युनिफॉर्म डिस्क
आणि सॉलिड सिलेंडर जर असेल तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असेल, ॲक्सिस ऑफ रोटेशन कुठून पास होईल आणि त्याचा तो ऑब्जेक्ट कसा दिसेल. समजा ही युनिफॉर्म एक डिस्क आहे आपल्याकडे, ठीक आहे. आणि ही जी डिस्क आहे हिच्या सेंटरमधून काय होतोय, आपला ॲक्सिस ऑफ रोटेशन काय होतोय, पास होते. म्हणजे समजा की या ठिकाणाहून ही जी डिस्क आहे तिचा रेडियस आपण कशाने डिनोट केला आहे, कॅपिटल आरनं डिनोट करतोय. हा जो ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे तो या डायरेक्शनला काय होतोय, मूव्ह होतोय. तर आपला ॲक्सिस ऑफ रोटेशन डिस्कच्या कुठून पास झाला आहे, सेंटरमधून पास झाला आहे, ठीक आहे. मग ॲक्सिस ऑफ रोटेशन पासिंग थ्रू इट्स सेंटर किंवा सेंट्रल म्हणा, त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया I इज इक्वल टू किती असेल, हाफ mr² एवढा असेल, ठीक आहे. आणि आपला नेक्स्ट ऑब्जेक्ट आहे युनिफॉर्म डिस्क, ठीक आहे. युनिफॉर्म डिस्क, समजा ही आपल्याकडे एक डिस्क आहे आणि आता ह्या डिस्कच्या सेंटरमधून ॲक्सिस ऑफ रोटेशन पास झाला, परंतु तो डायमीटर आहे, ठीक आहे. काय आहे, डायमीटर आहे. ही जी डिस्क आहे तिचा रेडियस आपण कशाने डिनोट केला आहे, इट कॅन बी डिनोटेड ॲज अ कॅपिटल आर. आता त्याचा जो ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे तो आपण काय सांगतोय, डायमीटर आहे असं सांगतोय. तर डायमीटर, आणि जर डायमीटर जर असेल तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती, I इज इक्वल टू 1/4 mr². Next object is a thin walled hollow sphere. Suppose this is a one hollow sphere. The axis of rotation passing through its center. Their motion is in this direction. This is the center of this sphere. The radius of sphere, it can be denoted as a capital R. Now the axis of rotation passing through its center, or it can be denoted as a central. Their moment of inertia I is equal to 2/3 mr². Now next object is a solid sphere. Next object is a solid sphere. Suppose this is a one sphere. Axis of rotation passing through its center. The motion of the axis of rotation, it is in this direction. This is a solid sphere. Now the radius of this solid sphere, it can be denoted as a capital R. This is the center of the sphere and this is the radius. Radius is can be denoted as a R. Now the axis of rotation passing through its center, or it can be denoted as a central. Their moment of inertia I is equal to 2/5 mr². Now next object is uniform symmetric spherical shell. Suppose this is a spherical shell. Now inside sphere it is in this way. The axis of rotation passing through its center and their direct motion is in this direction. Now this is a sphere. Now this is the outer part, it can be in shaded region. Now inside sphere radius, it can be denoted as a R1, and outside sphere their radius, it can be denoted as a R2. Now the axis of rotation passing through its center, their moment of inertia I is equal to 2/5 into m into the R2 raised to 5 minus R1 raised to 5 upon R2 raised to 3 minus R1 raised to 3. Now our next object is a thin uniform rod or rectangular plate. Their axis passing through its center and perpendicular to its length. चला तर मग ड्रॉ करून बघूया. कन्सिडर करा की हा एक रॉड आहे, ठीक आहे. हा एक रॉड आहे, इथं त्याचा सेंटर आहे. ॲक्सिस ऑफ रोटेशन त्याच्या सेंटरमधून पास होतो आणि त्याची ही जी लेंथ आहे ह्या लेंथला तो कसा आहे,
परपेंडिक्युलर आहे. आता टोटल लेंथ इथून इथपर्यंत किती आहे त्याची कॅपिटल एल एवढी आहे. तर तो लेंथ बरोबर किती डिग्री अँगल प्रोड्यूस करतो 90 डिग्री. म्हणजे लेंथला परपेंडिक्युलर आहे आणि ॲक्सिस सेंटरमधून पास होतोय. त्याचा ॲक्सिस ऑफ रोटेशनची जी डायरेक्शन आहे ती या दिशेला आहे. तर त्याचं मोमेंट ऑफ इनर्शिया किती I इज इक्वल टू 1/12 ml² एवढा असेल. ठीक आहे. Our next object is thin uniform rod or rectangular plate. त्याचा जो ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे तो परपेंडिक्युलर टू लेंथ अँड अबाउट द एंड. म्हणजे नेमका कसा आहे, आपण मगाशी जो घेतला होता रॉड तोच आपण आता कन्सिडर करणार आहोत. असा एक रॉड आहे, इथं त्या रॉडचा सेंटर आहे. ह्या रॉडची टोटल लेंथ किती आहे तर ती एल एवढी आहे. पण ऑब्जेक्ट काय सांगतोय की त्याचा जो ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे पासिंग थ्रू इट्स एंड, म्हणजे तो ह्या एंडमधून गेलेला आहे, इथून गेलेला आहे. म्हणजे तो वन साइडेड आहे. तुम्ही या साईडला किंवा या साईडला कुठेही कन्सिडर करू शकता. आणि तो या डायरेक्शननं काय होतोय मूव्ह होतोय. म्हणजे हा ऑब्जेक्ट टोटली एका रॉडच्या एका साईडकडून काय होतोय मूव्ह होतोय. ठीक आहे. ॲक्सिस ऑफ रोटेशन या एका टोकाला आहे त्याच्या. आणि त्याची जी ही लेंथ आहे या लेंथ बरोबर तो किती डिग्री अँगल प्रोड्यूस करतो तर 90 डिग्री अँगल काय करतो प्रोड्यूस करतो. तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती. नाव देअर मोमेंट ऑफ इनर्शिया इज I इज इक्वल टू 1/3 mr². किती असेल I इज इक्वल टू 1/3 mr². नाव अवर नेक्स्ट ऑब्जेक्ट इज ए युनिफॉर्म प्लेट. युनिफॉर्म प्लेट or rectangular parallelepiped. Okay. Now their axis of rotation passing through its center or it can be denoted as a central. चला तर मग ड्रॉ करून बघूयात एक युनिफॉर्म प्लेट. कन्सिडर करा की ही एक युनिफॉर्म रेक्टँग्युलर काय आहे प्लेट आहे. ॲक्सिस ऑफ रोटेशन तिच्या एक्झॅक्ट सेंटरमधून काय झाला आहे पास झालेला आहे. ठीक आहे. आणि हा जो रेक्टँग्युलर प्लेट आहे त्याची जी लेंथ आहे ही जी लेंथ आहे इट कॅन बी डिनोटेड ॲज अ एल आणि ही जी ब्रेडथ आहे इट कॅन बी डिनोटेड ॲज अ बी. ॲक्सिस ऑफ रोटेशन या डायरेक्शननं काय होतोय पास होतोय असं आपण सांगतोय. तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती येणार आहे तर मोमेंट ऑफ इनर्शिया I इज इक्वल टू 1/12 m इन ब्रॅकेट L² प्लस B². ठीक आहे. नाव नेक्स्ट ऑब्जेक्ट इज युनिफॉर्म सॉलिड राईट सर्क्युलर कोन. आपला नेक्स्ट ऑब्जेक्ट आहे युनिफॉर्म सॉलिड राईट सर्क्युलर कोन. ठीक आहे. आणि त्याचा ॲक्सिस ऑफ रोटेशन कुठून पास होतोय असं सांगितलंय सेंटरमधून काय होतोय ॲक्सिस ऑफ रोटेशन पास होतोय. चला तर मग आपण काय करूया ड्रॉ करून बघूयात. आता हा कोन आहे. ठीक आहे. हा काय आहे कोन आहे आणि हा त्याचा खालच्या भागाचा सर्क्युलर भाग आहे. हा कोन आहे. ॲक्सिस ऑफ रोटेशन एक्झॅक्ट त्याच्या काय होतोय सेंटरमधून पास होतोय आणि त्याची डायरेक्शन या दिशेला आहे. ठीक आहे. हा सॉलिड आहे हे पहिली गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे. याचा जो रेडियस आहे हा भाग जो रेडियस आहे तो किती मानूया आपण थोड्या वेळासाठी R कन्सिडर करूयात. तर याचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती येतो तर I इज इक्वल टू 3/10 mr² एवढा त्याचा काय येतो मोमेंट ऑफ इनर्शिया येतो. नेक्स्ट ऑब्जेक्ट आहे युनिफॉर्म होलो राईट सर्क्युलर कोन आणि त्याचा ॲक्सिस ऑफ रोटेशन कुठून पास होतोय तर सेंटरमधून पास होतोय. ड्रॉ करून बघूयात. असं कन्सिडर करा की हा एक कोन आहे. ठीक आहे. आणि ह्या कोनाच्या सेंटरमधून काय होतोय ॲक्सिस ऑफ रोटेशन काय होतोय पास होतोय. इथं त्याचा काय आहे ॲक्सिस ऑफ रोटेशनची मुवमेंटची डायरेक्शन आहे. हा जो कोन आहे याची रेडियस आहे कॅपिटल R एवढी. तर याचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असेल. नाव देअर मोमेंट ऑफ इनर्शिया I इज इक्वल टू 1/2 mr² एवढा त्याचा काय असेल मोमेंट ऑफ इनर्शिया असेल. जर आपणास माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा आणि आपल्या इतर मित्रमैत्रिणींशी तो शेअर करा. थँक्यू स्टुडंट्स.